सोलापुरात प्रतापनगर तांड्यात बंजारा समाजाकडून पारंपरिक होळी उत्साहात साजरी। शहरातील प्रतापनगर तांडा येथे गोर बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा केला। यावेळी महिला व पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत पारंपरिक बंजारा नृत्य सादर केले। ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात समाज बांधवांनी आनंद लुटला। पूर्वापार चालत असलेल्या प्रथेनुसार महिला व पुरुषांनी हंडा हा पारंपरिक खेळ खेळत परंपरा जपली। रंग, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून बंजारा संस्कृतीचे दर्शन घडले। दरम्यान बंजारा समाजामध्ये होळी कशा पद्धतीने साजरी केली जाते याविषयी सविस्तर माहिती प्रेम राठोड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। त्यांनी होळी सणाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करत समाजातील एकोप्याचे महत्त्व अधोरेखित केले। सालाबादाप्रमाणे तुम्ही बंजारा समाजाचा एक पवित्र सण असतो आणि त्या सणाच्या अनुषंगाने या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये बंजारा नृत्य साजरा झालं, पारंपरिक वेशभूषा झाली। त्या अनुषंगाने काय सांगाल? प्रेमदास रामजी राठोड तांडा। प्रथमतः मी होळी सणानिमित्त सर्व जाती धर्माच्या लोकांना मी होळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। हिंदू, मुस्लिम, शीख या सगळ्या लोकांना मी प्रथमतः बंजारा समाजाच्या वतीने मी प्रथमतः त्यांना मी शुभेच्छा देतो। कारण बंजारा समाजाची होळी साजरा करत असताना बंजारा समाजाची जी रूढी परंपरा आहे, आज ते रूढी परंपरा आज ताकद बंजारा समाज हजारो वर्षापर्यंत जपत आलेली आहे। कारण बंजारा समाजाची जर संस्कृती जर तसं बघायला जर गेली, हर बंजारा गाये जी नेकी राह शिकाये, बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाए, बंजारा लेकर आएगा एक तारे। या मधुरमय गीताने वाटचालीत असलेला आमचा बंजारा समाज आज होळीचा सण साजरा करत असताना होळी का जाळतात, बोंब का मारतात, मुलांचे नामकरण का करतात आणि होळी का तळतात ह्याचा मी खुलासा करून देण्याचा मी प्रयत्न करत आहे। कारण बंजारा समाजाला बोलीभाषा आहे परंतु लिपी भाषा नाही। तर इतर समाजाला आणि बोलीभाषा आणि लिपी भाषा असून ज्या गोष्टीचा पालनपोषण इतर कुठलाही समाज करत नाही त्याच्या पालनपोषण आज बंजारा समाज करत आहे। कारण रामायण, विष्णू पुराण, महाभारत असे जे धार्मिक सिरियल आहे, हे सिरियल कोणी लोकांनी काढलं तर ज्याला वाचतात ते, ज्याला लिहितात ते, ज्याला बोलतात ह्या लोकांनी काढलं। कारण आज ताकद बंजारा समाज ही रूढी परंपरा आज हजारो वर्ष ही रूढी परंपरा करत आलेली आहे। ह्याच्यापर्यंत हजारो वर्षे करत आलेली आहे। कारण बंजारा समाज असा एक समाज आहे, कष्टकरी समाज आहे, निस्वार्थ समाज आहे, लोकांच्या भल्याचा विचार करणारा हा आमचा समाज असल्यामुळे कारण आमचं सेवालाल महाराजाची एक मंत्रवाणी अशी आहे, त्याची अशी एक वाणी आहे, रप्याने कटोरे पाणी वक जाय, कोशे कोशे ने दिवो लाग जाय, वाळे पर बोले रो जमवलं चलाय, गोर बंजारा रो दिल्ली शहरे पर झंडा लाग जाय। ही जे वाणी त्यांनी आता हजारो वर्षापर्यंत म्हटलेलं होतं त्या पद्धतीने आज बंजारा समाज सेवालाल महाराजांचे जे बोललेले शब्द ते शब्द त्यांनी खरं होत गेलेले आहे। कारण पैशानं पाणी विकलं जातं असं त्यांना कोणाला वाटलं नव्हतं, पण ते सेवालाल महाराजांचं बोल आहे। आणि वाळे पर बोले रो जन्मानं चलाय हे शब्द सेवालाल महाराजांचं शब्द आहे। कारण वाऱ्यावर आज आपण जे सगळं जे बोलतो ते वाऱ्यावर बोलतो आणि सेवालाल महाराजांचीच मंत्रवाणी आहे। आणि आज उद्या भविष्यामध्ये बंजारा समाजाचं जय जयकार व्हावं हा त्यांचे जे वाणी होती ह्या सण एकत्रित येऊन समाज एकत्रित येऊन ही संस्कृती आज आम्ही। या प्रसंगी कुशाबा चव्हाण, दशरथ चव्हाण, पिंटू चव्हाण, देवीदास पवार, ईश्वर पवार, बाळासाहेब पवार, आशा पवार, सुमन राठोड, सुनीता राठोड, कमल राठोड, विमल राठोड, कमलाबाई पवार, रुक्मिणी राठोड आदींसह प्रतापनगर तांड्यातील समस्त गोर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर।